नमस्कार. आज आपण बोलणार आहोत इराणच्या खर्ग बेटाबद्दल. एक छोटंसं बेट, पण जे सध्या जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. का? कारण इथे एक मोठी जोखीम घेतली जाण्याची शक्यता आहे. चला तर मग पाहूया नक्की काय आहे ही परिस्थिती. आणि या वादाची ठिणगी टाकली आहे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानानं. ते काय म्हणाले? आम्ही ते अगदी सहजपणे घेऊ शकतो. आता हे विधान ऐकायला खूप सोपं वाटतं, पण खरंच खर्ग बेटावर ताबा मिळवणं इतकं सोपं आहे का? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आधी हा आकडा बघा. 90%. हो, बरोबर ऐकलत. इराण जे काही तेल जगात विकतो त्यापैकी तब्बल 90% तेल ह्याच एका लहानशा बेटावरून निर्यात होतं. म्हणजे विचार करा, हे बेट नाही तर इराणच्या अर्थव्यवस्थेची जीवनरेखा आहे. तर मग हेच ते हाय स्टेक्स लक्ष्य आहे. म्हणजे एक असं लक्ष्य ज्यावर इराण आणि अमेरिका या दोघांचंही बरंच काही पणाला लागलेलं आहे. चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. म्हणजे बघा, या बेटावर ताबा मिळवणं हे फक्त जमिनीचा एक तुकडा जिंकण्यासारखं नाहीये. नाही, हे एक प्रचंड मोठा आर्थिक शस्त्र वापरण्यासारखं आहे. ज्या क्षणी खर्ग बेट ताब्यात येईल त्या क्षणी इराणचा तेल विकण्याचा धंदाच ठप्प होईल. आणि मग तेहरानच्या सरकारवर इतका जबरदस्त दबाव येईल की त्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच खिळखिळी होऊ शकते. ओके, तर मग ही कार्यवाही कशी केली जाईल? समजा हल्ला करायचाच ठरला तर तो कसा असेल? एकदम जलद पाहूया लष्करी पर्याय काय आहेत. अशा प्रकारच्या कारवाईसाठी अमेरिकेकडे खास युनिट आहे. ते म्हणजे मरीन एक्सपेडिशनरी युनिट किंवा सोप्या भाषेत MEU. हे काय आहे? तर समजा एक चालता फिरता लष्करी तळ. हो, 3 मोठ्या युद्धनौका एकत्र येतात आणि त्यांच्यावर हा संपूर्ण तळ वसलेला असतो. जगात कुठेही कधीही वेगाने पोचू शकणारी ही एक जबरदस्त ताकद आहे. या MEUला लष्कराचा स्विस आर्मी नाईफ का म्हणतात ते आता लक्षात येईल, कारण यात सगळं काही आहे. 3,500पेक्षा जास्त सैनिक, अत्याधुनिक F-35B लढाऊ विमानं, शत्रूवर तुटून पडणारे अटॅक हेलिकॉप्टर्स, पाण्यातून आणि जमिनीवरून हल्ला करणारे लँडिंग क्राफ्ट. थोडक्यात समुद्रातून येऊन एखाद्या बेटावर हल्ला करण्यासाठी जे काही लागेल ते सगळं यांच्याकडे आहे. ठीक आहे, तर हल्ला करून बेट ताब्यात घेणं शक्य आहे हे तर दिसतंय. पण खरी मेख इथेच आहे. लष्करी तज्ज्ञ म्हणतात की बेट जिंकणे एक गोष्ट आहे आणि ते टिकून ठेवणं, त्यावर कब्जा कायम ठेवणं ही पूर्णपणे वेगळी आणि खूपच जास्त धोकादायक गोष्ट आहे. हा एक मोठा जुगार ठरू शकतो. हा फरक बघा किती मोठा आहे. एका बाजूला दावा आहे की अरे आम्ही ते सहज घेऊ शकतो, पण वास्तव काय आहे? लष्करी तज्ज्ञांच्या मते हा एक अत्यंत धोकादायक आणि जोखमीचा सौदा आहे. का? कारण अमेरिकेकडे भलेही मोठी ताकद असेल, पण एकदा का सैनिक बेटावर उतरले की ते एकदम उघड्यावर येतात. इराणच्या किनाऱ्यावरून होणारे ड्रोन हल्ले, तोफखान्याचा मारा, या सगळ्याचा धोका प्रचंड आहे. त्यामुळे जलद कारवाईचं रूपांतर एका लांब आणि रक्तरंजित संघर्षात होऊ शकतं. आणि इराणचा इरादा काय आहे हे त्यांच्या एका अधिकाऱ्याच्या या विधानातून अगदी स्पष्ट होतं. ते म्हणतात, अमेरिकन सैनिक पर्शियन आखातातील शार्क माशांचे खाद्य बनतील. ही केवळ धमकी नाही, यातून त्यांचा तो कडवा प्रतिकार करण्याचा निश्चय दिसतोय. ते या लढाईला हलक्यात घेणार नाहीत हे नक्की. पण समजा हा धोकादायक जुगार यशस्वी झालाच, अमेरिकेने बेट ताब्यात घेतलं आणि टिकवलं सुद्धा, तर मग याचा बक्षीस काय असेल? अर्थात तेलावर नियंत्रण. आणि मग एक साखळी प्रतिक्रिया सुरू होईल. बघा, पहिली पायरी खर्ग बेटावर ताबा मिळवला. दुसरी पायरी इराणची 90% तेल निर्यात थांबली. तिसरी पायरी इराणच्या सरकारची आर्थिक नाकेबंदी झाली. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा कमी झाला आणि तेलाच्या किमती गगनाला भिडल्या. म्हणजे ह्या एका बेटावरच्या कारवाईचा फटका जगभरातल्या लोकांना बसू शकतो. पण थांबा, सगळंच काही युद्धाच्या दिशेने चाललेलं नाहीये. एकीकडे ही लष्करी तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे पडद्यामागे शांततेसाठी सुद्धा काही प्रयत्न सुरू आहेत. पण ते खूपच नाजूक आहेत. ही एक प्रकारची तारेवरची कसरत आहे. पाकिस्तान मध्यस्थी करून काही अर्थपूर्ण चर्चा घडून आणण्याच्या तयारीत आहे. पण खरी अडचण ही आहे की ना अमेरिकेने हो म्हटलंय ना इराणने. त्यामुळे ही चर्चा होईल की नाही याचीच खात्री नाही. आणि ही चर्चा इतकी अवघड का आहे? कारण दोन्ही देशांमध्ये विश्वासाची एक प्रचंड मोठी दरी आहे. तेहरानचा आरोप आहे की अमेरिका याआधीही चर्चेतून अचानक निघून गेली आहे. दुसरीकडे ट्रम्प यांचे संदेशही गोंधळात टाकणारे आहेत. आणि या सगळ्यासोबतच आजूबाजूला संघर्ष सुरूच आहे. अशा तणावपूर्ण वातावरणात शांततेची बोलणी कशी यशस्वी होणार?
आणि शेवटी हाच सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो, खर्गपेटाचा हा जो सगळा खेळ आहे तो वाटाघाटींमध्ये स्वतःचा पारडं जड करण्यासाठी टाकलेला एक मोजून मापून डाव आहे का, की हा एक अविचानीपणा आहे, एक अशी चिथावणी जी चर्चेचे सगळे दरवाजे बंद करून एका मोठ्या युद्धाला तोंड फोडू शकते? याचं उत्तरच पुढचं भविष्य ठरवेल.